इराणच्या शिष्टमंडळाच्या शांतता चर्चेसाठी पाकिस्तानसमोर 4 अटी, तर हॉर्मुझवरील नियंत्रणासह संपत्ती परत करण्याची इराणची मागणी. अटी मान्य न झाल्यास परत जाणार, इराणचा इशारा. इराणच्या अटी मान्य करणार नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान. तर इराण हा कंगाल देश असल्याची ही टीका. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचा लेख. शरद पवार हे धर्म मानत नाहीत, त्यांचा वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही. पवारांचा लेख अत्यंत चुकीचा, मुख्यमंत्री फडणवीसांची यावर प्रतिक्रिया. तर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न. तुषार भोसलेंची मौलाना असा उल्लेख करत पवारांवर टीका. तर संतांच्या विचारांच्या वारकरी संप्रदायावर घाला घालण्याचा हा प्रकार सुरू. रोहित पवारांचं प्रत्युत्तर. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर अपघातातून ते थोडक्यात बचावले. भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगच्या जागेत उतरलं. पुण्यातील खानवडी परिसरातला हा प्रकार. नाशिकमधील आयटी कंपनीला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे टाळं लागण्याची शक्यता. कंपनीतील कामगारांना मुंबई पुण्यातील प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाणार, सूत्रांची माहिती. तर सध्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांचं पडीक जमिनीच्या मागणीसाठी 8 तासांपासून आंदोलन सुरूच. न्याय मिळेपर्यंत हटणार नाही, शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा. कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेस वेवर या ठिकाणी साताऱ्यात दरोडा. तर कराड तालुक्यातील शेणोली या स्टेशनजवळची ही घटना. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटलं. मिरज लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू.